हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करना ना। मुस्तफा पैलवान आणि बाबू शेठ गोंदवाले यांच्याकडनं या संस्थेमार्फत जे माझा सत्कार करण्यात आला आणि मला जे प्रमाणपत्र देण्यात आलं ते प्रमाणपत्राचा हकदार 100% मी नाही आहे, मी त्यातला 5% हकदार असू शकेल. हे सारं काम करताना मनपा शिक्षण मंडळातील सर्व शिक्षणवृंद, शिक्षिका, शिक्षक, इथल्या संघटना यांनी मन लावून काम केलं आणि धुळे शहरातील कोरोना बाधित क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलं, आजारी असताना काम केलं, अडचणीतून काम केलं. हा सर्व सत्कार, हे सर्व श्रेय 100% श्रेय माझ्या गुरुजनांना, माझ्या शिक्षक बंधू भगिनींना जात आहे. खरं म्हणजे हे प्रमाणपत्र त्यांचं आहे. मी फक्त त्यांनी मला सेनापती केलं आणि मला पुढे उभं केलं. परंतु सेनापती हे सैनिकांशिवाय चालत नाही. हे माझे सारे सैनिक कोरोना सैनिक म्हणून जगले आणि जगत आहेत, ज्यांचा मला सार्थ अभिमान आहे. शिक्षक पेशामध्ये आजारी असताना किंवा अशा परिस्थितीत काम ज्यांनी केलं त्या सर्वांचा मी ऋणी आहे. राष्ट्राच्या हितासाठी, धुळे शहराच्या हितासाठी सन्माननीय आयुक्त आणि शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी हे काम केलेलं आहे. त्यांचा मी शतशः ऋणी आहे. आणि जे प्रमाणपत्र या संस्थेने मला दिलं, त्या लायक समजलं, त्याबद्दल मी त्यांचा खरोखर आभारी आहे. भविष्यात अशा अजून सेवेच्या संधी शासनाने द्याव्यात आणि माझ्या गुरुजनांचा सत्कार व्हावा, हीच माझी सर्व स्तरावर प्रार्थना आहे.